हॅलो फ्रेंड्स, आणि आज आपण बघणार आहोत देसी स्टाईल मटण रस्सा, ते सुद्धा खूप कमी साहित्यामध्ये. तर चला तर बघूयात. रेसिपी स्टार्ट करण्यासाठी सर्वात प्रथम आपण मिश्रण तयार करून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेलं खोबरं, टमॅटो, कोथिंबीर, लसूण आणि चिरलेला कांदा टाकून थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित वाटून घ्यायचा आहे मसाला. तर मसाला वाटताना जास्त पाणी टाकायचं नाही आणि जास्त बारीक पेस्ट करायची नाही. थोडंसं ओबडधोबडच पाहिजे आपला मसाला वाटून झाल्यानंतर आता मसाला तर वाटून झालेला आहे. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. मटण शिजलेलं आहे आणि आता आपण पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकूयात. तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत त्यातलं तेल आटत नाही तोपर्यंत. तुम्ही बघू शकता मसाला व्यवस्थित भाजला गेला पाहिजे, त्यामुळे व्यवस्थित त्याला सारखं मिक्स करावं लागतं. जोपर्यंत त्यातलं तेल आटत नाही तोपर्यंत. आता बघू शकता तुम्ही की आपलं तेल आटलेलं आहे आणि मसाला पण व्यवस्थित भाजलेला आहे. तर आपण त्यामध्ये काळं तिखट आम्ही घरचाच मसाला यूज करतो, त्यामुळे काळं तिखट आणि घरकुल मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मसाला टाकून झाल्यानंतर व्यवस्थित त्याला सारखं मिक्स करत राहायचं, कारण की मसाला जो आहे तो चिटकतो खाली, त्यामुळे त्याची दक्षता घ्यायची. आणि त्यानंतरच आपण मटण टाकूयात. आता मटण टाकल्यानंतरनं गॅस स्लो करायचा 2 मिनटासाठी आणि 2 मिनटं त्याला छान शिजवून घ्यायचं आणि वरून मीठ टाका चवीनुसार. आणि 2-3 मिनटं आपण शिजवून झालं की आपलं झालेलं आहे देसी स्टाईल मटण रस्सा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.